रामकृष्ण हरी. तर खूप दिवसानंतर मी चाललो आहे गाडी घेऊन, कारण की 15 दिवस मी वारीला होतो. खूप मजा आली आणि एवढी मजा आता कधी येईल, परत 15 दिवस आपल्याला वेट करायला लागेल. पण आपण आजची मजा तुम्हाला दाखवतो. आज मी कुठे जाणार आहे, काय करणार आहे. तर चला. बघू शकता खूप सुंदर क्लायमेट्स आहे, कारण की जेव्हा आम्ही वारीला गेलो होतो तेव्हा एकही दिवस पाऊस पडला नाही. पाऊस पडला पण खूप कमी पाऊस पडला. आणि इथे बघू शकता जेव्हापासून आलो आहे त्याच्या अगोदरपासून ढग काळेच आहेत आणि खूप खूप पाऊस पडतो आहे. क्लायमेट्स पण खूप सुंदर आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आपण पण घेऊया पावसाची मजा. तर पावसाची मजा घ्यायला चाललो आहे गाडीमध्ये. एक थोडंसं काम निघलं आहे, तो काम करून येऊ आपण. जर तो काम झाला तर खूप मजा येईल आणि जर काम नाही झालं तर थोडंसं सॅड वाटेल. पण आपण परत प्रयत्न करू, तो काम करूनच घेऊ. तर चला दाखवतो तुम्हाला मी कुठे जात आहे. तर इथे 12 महिने ट्रॅफिक असतेच. ट्रॅफिक गाडी आले नाही, काय करायचं आहे ट्रॅफिकचा. उडू गाडी नको, जाऊन दे तवरीचे. तर काम तर नाही झाला, पण निघलो आहे दुसऱ्या मार्गाला. खूप पाऊस पडतोय, खूप ट्रॅफिक होती. त्या ट्रॅफिकमधून निघलो तर पुढे पाऊस भेटला. आता एवढा पाऊस का गाडीतून उतरू पण शकत नाही. तर दुसऱ्या कामासाठी चाललो आहे, तो होईलच पूर्ण. त्याच्या अगोदर आपण गाडी वॉश करून घेऊ, कारण की खूप दिवस झाले गाडी वॉश केली नाही. आता गाडी वॉश करू. पाऊस खूप पडतोय आणि सर्व्हिसवाला सांगतोय की पाऊस खूप पडतोय, पत्रा हालतात माझी, म्हणून थोडंसं टाईम लागेल. मग आपण आता पुढे चाललो आहे. बघू शकता की पाऊस किती पडतोय. एवढा पाऊस पडतोय. तर मजा येते पावसामध्ये गाडी चालवायला. आपण गाडी सर्व्हिस करूनच इथून घरी जाणार आहोत. काय या पावसामध्ये फोटो काढतात काय समजत नाही. ह्या पावसात भिजायला मजा खूप येते, पण आपले नशीब नाही पाण्यात भिजायचे. तर आपण नाही भिजू शकत, कारण की एवढे दिवस दमून आले, थकून आले. बिमार तर पडलो नाही, पण या पावसामध्ये भिजलो तर नक्कीच बिमार पडेन. म्हणून मी पावसामध्ये भिजणार नाही आहे आणि गाडी सर्व्हिस करूनच घरी जाणार आहे, कारण की खूप दिवसानंतर मी गाडी सर्व्हिस करायला चाललो आहे. चला पुढचा सर्व्हिस सेंटर शोधू आपण. काम तर काम नाही झाला, गाडी सर्व्हिस नाही झाली. नाही तर सूर्यकारांचे गावांडलो ना, तर नुसतं गतिरोधक मोजून 29 गतिरोधक. कोणी बरं कळ ना गतिरोधक यांना दिले देवानी. घराच गतिरोधक, घराच काही इलाज नाही ना, घराच गतिरोधक. काही बोलून फायदा नाही ना. सुरई गावामध्ये माग काही लावेली गतिरोधक पक्कन, नुसती गाडी उडते टन. गतिरोधक पक्कन, नुसती गाडी उडते टन. सुरई गावामध्ये बाग काही लावेली गतिरोधकची. कौर गतिरोधक कंचे गावात नसतील. एक सुरई नाही ती ओवली नको करून ठेवली आवर गतिरोधक. येईन तर पक्कच 29 गतिरोधक, काही ना काही.
वैतागलो. नाही काम झाला नाही काही झाला नाही, गाडी सर्व्हिस झाली ना काही. आजचा दिवस वाटते खराब गेला असं वाटते. स्टार्टिंग आवडी खराब चालली तर अजून एंडिंग वर खराब झाली. नाही सूर्यच्या गावात नुसते गतिरोधक 29 गतिरोधक काही हे का नाही. 29 गतिरोधक. अरे बाई गाव ग गतिरोधक 2-3 तरी काढा भावांदो. गाडी जरा बरी वाटेल चालवायला. राहून दे येणं जाणं यायचं, नाही तर आरोतीला मरतील बिरतील. सुरळीत गतिरोधक आणि भरोडी गावाच्या स्टार्टिंगलाच रस्ता खराब. तर या रस्त्यावर येताना मला एक गाणे आठवलं. मी बोलतो डगमग कदम वाला फिसल गया है, डगमग कदम वाला फिसल गया. असं तिथं गाडी डगमगते, वाकडे तिकडे होते. आणि नंतर तुम्ही बघू शकता कारण की पूर्ण झाडांनी झाडांनी भरलेला हा गाव आमचा. गतिरोधक एक बी गतिरोधक नाही. गाडी चालवायला अशी मजा येते ना सांगायचा. आता 29 गतिरोधक, 30 गतिरोधक, 40 गतिरोधक. अरे गतिरोधक काय उपयोग बिना गतिरोधकचा. चल तर पोचलो आहे घरी म्हणजे गावात, आणि गाडी मंदिराजवळ पार्क केलेली आहे. आणि इथून आता घरी जातो. बायकोने काय स्पेशल जेवायला बनवले. तर पोचलो घरी म्हणजेच गावात, मंदिराजवळ गाडी पार्क केलेली आहे. आता घरी जातो. बायकोने काय स्पेशल जेवण केले बघतो आणि पोट भरून जेवतो कारण की भूक खूप लागले. बाहेर गेलो कामासाठी, काम नाही झाला कारण की काही अडचणी आल्या. तर होईल उद्या परवा. तर आता घरी जातो, बायकोच्या हातचं जेवण खातो आणि मग झोपतो. तर गाडी खूप मागली, 5 वाजताच गेली आणि चाललो आता घरी. झोपून उठलो आणि पंक्चर आल्या. गाडी पंक्चर अजून आहे. खूप दिवसानंतर मी शेताकडे चाललो आणि तिथे गाडीवर आंबा लावला आहे. तो बघतोय वगैरे माझा आंबा झाले 15 दिवसात. तर सांगतोय तर मी आंबा लावलाय. बघूया माझा आंबा झालाय का नाही. कारण की जेव्हा मी आंबा लावले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी वारीला गेलो होतो. तर तुम्हाला दाखवतो मी आंबा कुठं लावलं आहे आणि झालं आहे का तो. आणि परफेक्ट झालेला आहे आंबा. करणाऱ्यांची हार नाही होत ना बाबा, करणाऱ्यांची हार नाही होत. बघू शकता आंबा झालेला आहे. हा मी लावलेला आंबा आहे आणि तो आलेला आहे या जागे. अभिमान वाटतोय मला. एवढा दिवस तो रुसला. आता सर्व साईडला झाडे आलेत ती काढतो मी कारण की आंबा दिसला पाहिजे आपला. तर मनाला खूप आनंद झाला की मी जो आंबा 15 दिवसापूर्वी लावलेला तो तसाच आहे. अजून त्याला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही आणि तो असा उभा आहे. असं वाटतं की आता तो पूर्ण मोठा होईलच. चला तर इथे बसून झालेला आहे माझा. थोडा वेळ टाईमपास केला. मी आता घरी जातो आहे आणि कपडे वगैरे चेंज करतो. जिमला जातो आहे. खूप दिवसानंतर जिमला जातो आहे. चलो घर. अरे ओ या गाव कौतु घेतो ये रे वा साई बाबा. आवडे गर्दी कोणी जिम कसा करेल.
करणार अस्मितेचा जिम का मार्केट आहे काही समजे नाही. कसं वाटते नसतो भरावं लागतं उलट 15 दिवस भरावं लागतं. आवडी पोरा तर जिम वगैरे झालेली आहे आणि जिमवरून चाललेलं आहे सूर्य फाट्यावर. जिममध्ये खूप गर्दी होती असं वाटत होता. अजून पंढरपूरचे 15 दिवस पाहिजे होते पण तसं काही होणार नाही. पण आता सूर्य फाट्यावर जातो. पुढचा माझा जिम पार्टनर योगेश पाटीलला मी घेऊन चाललो सूर्य फाट्यावर. टप्पे बोलावं लागले बोलते. क्रिकेटची चर्चा चालू आहे तर यांच्यामध्ये काही बोलून फायदा नाही. बघू शकता आजचं जेवण काही स्पेशल आहे काही समजत नाही.